येण्याचा योग आलेला आहे। आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री आंबुरे सर यांच्याशी बोलून आपल्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर ज्या काही सवलती आहेत, शिष्यवृत्ती आहेत, त्याच्या संदर्भात थोडक्यामध्ये माहिती देण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत। या विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहतो शिक्षण घेत असताना गरीब मुलांना खूप अडचणी येतात आणि ह्या अडचणीवर मात करण्यासाठी शासनाचे काही प्रयत्न असतात। शासनाच्या वतीने मी आलेलो नाही, परंतु शासनाने एवढ्या योजना लागू केल्या, परंतु त्या योजना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतात की नाही हे कोणी पाहत नाही। आणि मला जेवढी माहिती आहे ती माहिती आपल्याजवळ असावी, जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे असावी, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे। आणि गेल्या 8 दिवसापासून आपल्या परतूर तालुक्यातील संपूर्ण जे काही विद्यालय आहेत, 10वी 12वी पर्यंतचे सिनियर कॉलेजेस यांना भेटी देऊन हा माझा उपक्रम माझ्या सहकार्याच्या मदतीने मी सुरू केलेला आहे। आणि म्हणून आज मी आपल्या जास्त वेळ घेणार नाही, ऊन जास्त आहे, फक्त 5 ते 6 मिनिटात मी माझं जे आहे माहिती तुम्हाला सांगण्याची प्रयत्न करतो। आपण शालेय स्तरावर शिकत असताना विविध जातीसाठी, विविध गटांसाठी शासनाने अनेक संस्था तयार केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTI, त्याच्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आहे महाज्योती, आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे बार्टी, आणि मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जी आहे बार्टी मागासवर्गीयसाठी आणि सारथी मराठासाठी। अशा पद्धतीने संस्था काम करतात आणि विद्यार्थ्यांना विविध स्तरावर मदत करण्यासाठी त्या मदत करतात। आणि याच्यासाठी शासनाने 100 कोटीचं जे अनुदान आहे ते तयार ठेवतं शासन, आणि ते विद्यार्थ्यांना विविध मार्गातून विविध पर्यायाने ते पुरवत असतात। आणि ही माहिती आपल्याला शालेय स्तरावर असणं अत्यंत आवश्यक आहे। बहुतेक मुलांना ही माहिती नाही। मी ज्यावेळेस मुलं मला भेटतात, मला फोन करतात, सर मला इथं ऍडमिशन घ्यायचं, ही अडचण आहे, पैशाची अडचण आहे, आर्थिक अडचणी आहेत, वडिलांच्या रोजगाराची अडचण आहे, मी शाळा शिक्षण घेऊ शकत नाही, मला इथं ऍडमिशन घ्यायचं। त्यांच्या त्या संवादामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये मला असं जाणवलं की याला ह्या शिष्यवृत्तीची माहिती नाही। आणि जर शिष्यवृत्तीची जर माहिती ह्या विद्यार्थ्यांना असती तर त्याच्यातून त्यांना खूप मदत झाली असती। मराठा विद्यार्थ्यांसाठी जी सारथी संस्था आहे, ही संस्था जी आहे ती मुलांना पुढचं शिक्षण घेण्याकरता MA MSc MCOM चे झालेले विद्यार्थी आहेत, त्यांना पुढील शिक्षण घेण्याकरता 35,000 दरमहा ते अनुदान देत असतं। पहिले 2 वर्ष 35,000 आणि नंतरचे 3 वर्ष 38,000 असं स्थिती आहे। तुम्ही म्हणताल आता हे महाविद्यालय आहे, परंतु तुम्हाला माहिती पाहिजे पुढे शिक्षण घेत असताना, पुढे गेल्याच्या नंतर आपल्या या शिक्षणाच्या अडथळ्यामध्ये, या अडचणीमध्ये आपल्याला मात करण्यासाठी काही पर्याय आहेत का, म्हणून हे तुम्हाला सांगत आहे। तुम्ही म्हणता आम्ही शालेय स्तरावर आहोत, परंतु काही हरकत नाही, शालेय स्तरावर जरी असले तर पुढील हे पर्याय आपल्याला माहिती आहेत। तुम्हाला जर PhD करायची असेल तर ही शासनाची सारथी मार्फत राबवली जाणारी योजना आहे। त्याच्यानंतर जर पुढचं शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल, पदवीच्या नंतरचं ते शिक्षण घेत असताना तुम्हाला परदेशात नामांकित विद्यालयात जायचं असेल, एखादी आपल्या देशात आपण पाहतो नामांकित शाळा असते आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असतो, आणि तिथं प्रवेश घ्यायला मग खूप पैसे लागतात, डोनेशन लागतात, खूप मोठमोठं डोनेशन लागतं। असे परदेशामध्ये विद्यालय आहेत, आणि त्या विद्यालयामध्ये जाण्यासाठी शासनानं, आपल्या महाराष्ट्र शासनानं 100 विद्यार्थ्यांची दरवर्षी ते शासन निवड करतं, आणि निवड केल्याच्या नंतर त्याच्यासाठी पूर्ण खर्च, त्या विद्यार्थ्याचा पूर्ण खर्च परदेशातला हे शासन हे करत असतं। ही एक परदेशात जाण्यासाठीची शिष्यवृत्ती आहे। त्याच्यानंतर कौशल्य विकासचा कोर्स जो आहे, स्वतंत्र विद्यार्थी शिष्यवृत्ती याला दिली जाते। NMS जर तुमची पात्रता असेल, NMS परीक्षा तुम्ही पात्र केली असेल तर कौशल्य विकासामध्ये तुम्हाला मोफत शिक्षण देण्याची किंवा शासनातर्फे अनुदान देण्याची सोय याच्यामध्ये कौशल्य विकासामध्ये आहे। त्याच्यानंतर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मोडी भाषा हे प्रशिक्षण दिलं जातं, आणि ते सुद्धा शासन स्तरावर दिलं जातं। शासन स्तरावर देत असताना यांना डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर या विद्यापीठामार्फत हा कोर्स चालला जातो, आणि त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती ही शासनातर्फे दिली जाते। म्हणून हे तुम्हाला अत्यंत माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर
11वी पास जर तुम्ही झालात, 10वी पास जर झालात आणि 11वीला जर असाल तर तुम्हाला लॅपटॉप शासनातर्फे दिला जातो. ती एक योजना चालू आहे. तुम्ही त्या सेवा केंद्राला जर भेट दिली तर ते तुम्हाला ती माहिती जास्त सांगतील. साईटवर जाऊन त्या माहिती भरायची आणि ते काय जे असेल ते भरायचं, तर ते लॅपटॉप तुम्हाला दिला जातो 11वीच्या विद्यार्थ्यांना. हे तुम्हाला माहिती अत्यंत आवश्यक आहे. आणखी एक शिष्यवृत्ती आहे एकल पालक योजनेची. याच्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याचे पालक नसतील, काही दुर्दैवी अंत झाला असेल किंवा मागच्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच पालक हे वारलेले आहेत आणि विद्यार्थी उघड्यावर पडलेले, त्यांचे आई वडील वारले, काहीचे वडील नाहीत, काहीला आई नाही, अशी परिस्थिती आहे. अशासाठी एकल शिष्यवृत्ती योजना ही चालू आहे आणि त्यांच्यासाठी महिन्याला 2200 रुपये भेटतात त्या विद्यार्थ्यासाठी, 2 मुलांसाठी वय वर्ष 18 पर्यंत. अशा पद्धतीनं मदत ही केली जाते. तुमच्या परिसरामध्ये असे कोणी मुलं असतील तर ते तुमच्या शिक्षकांना सांगा, त्यांचे फॉर्म भरा. महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद जालना इथं ते फॉर्म भरा आणि त्यांना लगेच शिष्यवृत्ती सुरू होऊ शकते. अशी ह्या अनेक शासनाच्या योजना आहेत. मी शासनातर्फे नाही आलेलो, हे शासनाचा पराभव आहे. विद्यार्थ्यांना हे माहिती नसणं. कोणत्याही शाळेवर जा, मी 2-4 कॉलेजवर गेलो, शिक्षकांना सुद्धा माहिती नाही की आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. हे शिक्षकांना, आपल्या विद्यार्थ्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आणि शिक्षकांना असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शिक्षकांनी आणि तुमचा जो शिष्यवृत्ती पाहणारे जे सेक्शन आहे त्यांनी सुद्धा वेळोवेळी याच्यामध्ये अपडेट राहायला पाहिजे आणि त्याच्या विद्यार्थ्यांना काय फायदे त्यातून देता येतील आपल्याला ते दिले गेले पाहिजेत. म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न या परतूर तालुक्याच्या विभागामध्ये, दोन्ही पंढा आणि परतूरच्या विभागामध्ये आम्ही प्रयत्न सुरू केलेला आहे गेल्या हप्ताभरापासून. आणि ही माहिती तुम्हाला खरोखरच उपयुक्त अशी असेल असं मला वाटतंय. समजलं का मी काय सांगतो ते? आपल्याला कळालं का की आपल्याला शिष्यवृत्त्या आहेत गरजवंत विद्यार्थ्यांना आणि त्या तुमच्या शिक्षकांना तुम्ही जास्तीची माहिती करून तुम्ही त्या शिक्षकाकडून घेऊ शकता. या प्रसंगी मला इथं बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्याचे सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो.